आजचा अभंग आहे, भाव देवाचे उचित, भाव तोची भगवंत, धन्य धन्य शुद्ध जाती, संदेह कैचा तेथे चित्ती, बहुत बराडी देवावरी ते आवडी, तुका म्हणे हे रोकडे, लाभ अधिकारी चोखडे. याचा अर्थ आहे, भगवंताच्या भक्तीसाठी शुद्ध भाव असणेच योग्य आहे. कारण शुद्ध भक्तिभावानेच भगवंताविषयी श्रद्धा आणि प्रेम प्राप्त होते. यासाठी असा शुद्ध भक्तिभाव असणारे भक्त खरोखर धन्य आहेत. कारण त्यांच्या मनात भगवंताविषयी संशय नसतो. त्यांचे भगवंतावर प्रेम असते आणि ते उत्तरोत्तर वाढावे याबद्दल हरिभक्त आतुर असतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा श्रद्धावान भक्तांनाच भगवत भक्ती करण्याचा अधिकार प्राप्त होतो. हे स्पष्ट आहे. भक्तिभाव हृदयामध्ये असण्यासाठी श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये श्रद्धावंताला भक्ती कशी प्राप्त होते याचे वर्णन करतात. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः, ज्ञानम लब्ध्वा परा शांतिम अचिरेणा अधिगच्छति. अर्थात जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहेत, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे. आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. परंतु ज्यांच्या मनात भगवंताविषयी संशय आहे, अशा लोकांबद्दल सांगताना भगवंत म्हणतात, अश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति, नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना. अर्थात प्रमाणित शास्त्राबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्याचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. भगवंत आणि भगवंतांचे शब्द यामध्ये कोणताही फरक नाही. म्हणून भगवंतांच्या शब्दावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना शुद्ध भक्तिभाव आपोआपच प्राप्त होतो. यासाठी हरिभक्त हे भक्तीमधील अधिकारी मानले जातात. जय हरी विठ्ठल.